हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DKC ऑन अकॅडमी. आणि आपण पाहणार आहोत आज चालू घडामोडी. चालू घडामोडी या घटकामध्ये आपण पाहणार आहोत 16 ते 30 नोव्हेंबर 2020 या दरम्यान झालेल्या 15 दिवसामधील अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न. आपण प्रत्येक महिन्यामध्ये अतिमहत्त्वाचे 200 प्रश्न घेत असतो. त्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आणि प्रत्येक महिन्याच्या 16 तारखेला आपण चालू घडामोडीवरील 100 प्रश्नांचा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तर पाहूया आज आपण घेतलेले 100 अतिमहत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत. यामध्ये पहा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न म्हणजे राज्य पुरस्कृत दहशतवाद देशांच्या यादीतून कोणत्या देशास वगळले आहे. ज्यामध्ये सुदान आहे. सुदान या देशास वगळण्यात आलेले आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, सर्व जुन्या नव्या वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य कधीपासून केले आहे. तर 1 जानेवारी 2021 पासून प्रत्येक जुन्या आणि नव्या वाहनांसाठी फास्टॅग आवश्यक असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय केशर अभियान जे राष्ट्रीय केशर अभियान यामध्ये नुकताच कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर सिक्कीम या राज्याचा समावेश करण्यात आलेला आहे. 2010 पासून हे अभियान चालू आहे. काश्मीरमधील पंपोर भाग केशरसाठी अतिप्रसिद्ध आहे ज्याला सॅफ्रॉन बाउल ऑफ काश्मीर असं म्हटलं जातं. ठीक आहे, पाहूया आपले पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न आहे, पंचायत राजमध्ये पंचायत राजमध्ये पंचायत सदस्यास परत बोलविण्याचे विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केले. ज्यामध्ये हरियाणा आहे. हरियाणा राज्याने नुकतेच असे विधेयक मंजूर केलेलं आहे. प्रभागातील 50% मतदारांनी लेखी मागणी केल्यास व 2/3 मतदारांनी तसे मतदान केल्यास आपण त्या पंचायत सदस्यास परत बोलवू शकतो. पुढचा प्रश्न आहे 5, कोणत्या जिल्ह्यात डोब्रा चंटी पूल उभारण्यात आलेला आहे. तर टिहरी गढवाल या जिल्ह्यामध्ये हा पूल उभारण्यात आलेला आहे. पाहूया प्रश्न 6 काय आहे, कोणत्या भारतीय शटलरला देशाच्या पहिल्या बॅडमिंटन ब्रँड ट्रान्सफॉर्मच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमले. ब्रँड ट्रान्सफॉर्मच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून तर चेतन आनंद. ठीक आहे, पाहूया आपला प्रश्न 7, आयफेल ग्रँड प्रिक्स 2020 ही स्पर्धा कोणी जिंकली. आयफेल ग्रँड प्रिक्स 2020 ही स्पर्धा लुईस हॅमिल्टन याने जिंकलेली आहे. फॉर्म्युला 1 याशी संबंधित हा प्रश्न आहे. प्रश्न 8, फिनलँडमध्ये एका दिवसासाठी कोणाला पंतप्रधान बनवले. फिनलँड या देशामध्ये एका दिवसासाठी पंतप्रधान बनवले आहे अवा मुराटो, जो आपल्या नायक फिल्म याशी संबंधित आहे. अशा पद्धतीने एका दिवसासाठी पंतप्रधान बनवण्यात आलेले आहे. प्रश्न 9 आहे, वागीर काय आहे. वागीर म्हणजे नेमकं काय आहे कशाशी संबंधित आहे प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 पाणबुड्या आपल्याला यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये ज्या स्कॉर्पियन पाणबुड्या आहेत यामध्ये ही जी आहे ही 6वी पाणबुडी आहे. त्याच्या आधी आपण 5 पाणबुड्या घेतल्या. म्हणजे पहिली कलवरी, दुसरी खंदेरी, करंज आणि वेल्ला. 5वी पाणबुडी जी होती ती स्कॉर्पियन पाणबुडी होती आणि 6वी जी पाणबुडी आहे ती आहे वागीर. प्रश्न 10 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाचा रामसर स्थळ म्हणून समाविष्ट केलेला आहे तर नांदूर मधमेश्वर फेब्रुवारीमध्ये, लोणार सरोवर नोव्हेंबरमध्ये. आणि आता रामसरचं काय संबंध आहे. रामसर परिषद ही 1971ला इराणमध्ये सर्वप्रथम भरलेली होती. त्या ठिकाणापासून रामसर असं म्हटलं जातं आणि यामध्ये भारताच्या 41 स्थळांचा समावेश आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय IMP क्वेश्चन्स आहे हा. प्रश्न 11, अ प्रॉमिस्ड लँड पुस्तकाचे लेखक कोण. बराक ओबामा. प्रश्न
12 आहे 2020चा आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हा पुरस्कार सदात रहमान यांना मिळालेला आहे आणि हे बांगलादेशाचे आहेत रहिवासी. आणि याचा संबंध कशाशी आहे सायबर क्राईम रोखण्यासाठी सायबर टीन्स नामक संस्था व मोबाईल ॲप तयार करण्यात आलेले आहे. यामुळे 2020 आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. पाहूया आपण पुढील प्रश्न. बाल भिक्षू बचाव अभियान बाल भिक्षू बचाव अभियान कोणत्या राज्यात राबवले गेले? तर कर्नाटक, बेंगळूरमध्ये. प्रश्न 14 आहे. जागतिक शहरीकरण दिन 8 नोव्हेंबरला जागतिक शहरीकरण दिन साजरा केला जातो. प्रश्न 15 आहे. पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या 6व्या अवस्थेचे नाव काय? आत्तापर्यंत पदार्थाच्या 5 आपण अवस्था पाहिलेल्या आहे. नुकतीच 6वी अवस्था सापडण्यात आलेली आहे. तिचं नाव आहे बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. पहिली स्थायू, द्रव, वायू या आपल्याला 3 परिचित आहेत. चौथी आहे प्लाझ्मा, 5वी आहे सुपर ॲटम. प्रश्न 16 आहे. कोणत्या देशाने पहिला 6G एक्सपेरिमेंटल उपग्रह अवकाशात सोडला? अर्थातच चीन हे उत्तर आहे. प्रश्न 17 आहे. राष्ट्रीय प्रेस दिवस 16 नोव्हेंबर. अठरावा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस 17 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 19 आहे. मॅडेन ज्युलियन ऑसिलेशन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? 30 to 60 डी ऑसिलेशन याशी संबंधित आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. RBIने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब नावाच्या अभियान केंद्राची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली केली? तर सेनापती गोपाल कृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे. प्रश्न 21 आहे. जगातील सर्वोत्कृष्ट शहरे 2021 यामध्ये पहिला क्रमांक आहे लंडन, दुसरा आहे न्यूयॉर्क, तिसरा आहे पॅरिस, चौथा आहे मॉस्को, 5वा आहे टोकियो आणि भारतातील एकमेव शहर यामध्ये आहे जे आहे दिल्ली आणि ज्याचा क्रमांक आहे 62 म्हणजे 62व्या क्रमांकावर आपलं शहर आहे. प्रश्न क्रमांक आहे 22. सौर ऊर्जेवर चालणारी आशियातील पहिली मिल जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग मिल, परभणी राज्य, महाराष्ट्र. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे हा. प्रश्न 23. RBIने कोणत्या बँकेला 1 करोड रुपयाचा दंड केला? RBIने कोणत्या बँकेला 1 करोड रुपयाचा दंड केलेला आहे? तर पंजाब नॅशनल बँक. प्रश्न 24. मृदुला सिन्हा यांचे निधन कधी झाले? 18 नोव्हेंबर 2020 आणि ह्या गोव्याच्या राज्यपाल आणि साहित्यकार या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं होतं. प्रश्न आहे 25. भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळाला? ऋचा चड्डा. प्रश्न 26. जागतिक शौचालय दिवस 19 नोव्हेंबर. प्रश्न 27 आहे. जो बायडेन यांचा प्रथम निर्णय कोणता आहे? तर कोविड-19 रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आणि ज्यामध्ये डॉक्टर मूर्ती यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामुळं भारतीय आहेत. प्रश्न आहे 28वा. RBIकडून बँकिंग परवाना मिळवणारी भारतातील पहिली विदेशी बँक. RBIकडून बँकिंग परवाना मिळाली पहिली विदेशी बँक SBM बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ मॉरिशस याची उपकंपनी आहे.
प्रश्न 29 आहे, स्टॅच्यू ऑफ पीस या पुतळ्याचे अनावरण कोठे व कोणी केले? अनावरण पाली, राजस्थान या ठिकाणी झालेलं आहे. विजय वल्लभ सुरीश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त यांचं नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेलं आहे. प्रश्न आहे 30, कॅपिटल फाउंडेशन नॅशनल अवॉर्ड 2020 पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर नरेंद्र ध्रुव बत्रा यांना हा मिळालेला आहे. हे भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न 30, सायबर घोटाळ्याबाबत जागृती वाढवण्यासाठी आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणत्या बँकेने मुह बंद रखो मोहिमेचा प्रारंभ केला? सायबर घोटाळ्याशी संबंधित आहे. तर यामध्ये HDFC बँकेने हा अभियानाचा प्रारंभ केलेला आहे. प्रश्न 32, आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सोनू सूद आणि मीना के अय्यर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न 33 आहे. हाही प्रश्न 22 अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, कारण सोनू सूद सध्या चर्चित व्यक्तीमध्ये महत्त्वाचे आहेत. 33 प्रश्न, अटलांटिक महासागरातले सर्वात मोठे पूर्णपणे संरक्षित सागरी अभयारण्य म्हणून घोषित केलेले ठिकाण कोणते? ट्रिस्टन डा कुन्ह. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. सुद्धा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 19 नोव्हेंबर 2020 थीम होती याची हेल्थ फॉर मेन अँड बॉईज. प्रश्न 35 आहे, इन्फिनिटी राईट 2020 कोणत्या दलाने आयोजित केला? तो म्हणजे सीमा सुरक्षा दल BSF ज्याला म्हणतो आपण, यांनी केलेले पॅरासायक्लिंग अभियान 31 डिसेंबर श्रीनगर ते कन्याकुमारी असे करण्यात आलेले आहे, ज्याला आपण इन्फिनिटी राईड 2020 म्हणतोय. प्रश्न 36 आहे, ट्रेस ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स 2020 याच्या यादीत भारताचा क्रमांक किती? तर 77वा क्रमांक आहे. पहिला क्रमांक डेन्मार्क, दुसरा नॉर्वे, तिसरा फिनलँड. 37वा प्रश्न आहे, जागतिक सुवर्ण परिषद 2020 कुठे भरलेली होती? तर ती दुबईमध्ये 23 नोव्हेंबरला झालेली आहे. अडतीसवा प्रश्न आहे, टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो यांच्यानुसार रोजगार निर्मितीबाबत भारताचा क्रमांक 15वा लागतो. वतायन जीवन गौरव पुरस्कार 2020 रमेश पोखरियाल निशंक केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, ज्यांचं लेखन आहे कविता यासाठी त्यांना देण्यात आलेलं आहे. लेखन आणि कवितामध्ये लंडन वतायन UK संस्था यांच्यामार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. प्रश्न 40 आहे, कोणत्या बँकेने लक्झमबर्ग स्टॉक एक्सचेंज सोबत सामंजस्य करार केला? तर SBI भारतीय स्टेट बँक. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवडक भाषणाच्या पुस्तकाचा संग्रह म्हणजे लोकतंत्र के स्वर आणि द रिपब्लिक एथिक या नावाने हे प्रकाशित झालेले आहेत. प्रश्न 42वा, शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या शहरात आश्रमशाळेत अनलॉक लर्निंग अत्यंत महत्त्वाचा आहे उपक्रम राबवला जाणार? वर्धा. प्रश्न 43 आहे, कोणत्या राज्यात आभासी न्यायालय वाहतूकसाठी आहे संबंधित चालान प्रकल्पाचे उद्घाटन केले? आसाम. प्रश्न 44 आहे, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान कोणता करार झाला?
तर रेसिप्रोकल ॲक्सेस ॲग्रीमेंट हा करार झालेला आहे 17 नोव्हेंबर 2020ला. दक्षिण समुद्र व प्रशांत महासागरातील चीनचे प्रभुत्व कमी करण्यासाठी हा सामंजस्य करार झालेला आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ब्रिक्स आर्थिक संशोधन पुरस्कार 2020. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ब्रिक्स आर्थिक संशोधन पुरस्कार 2020. डॉक्टर ॲडम याओ लिव. डॉक्टर ॲडम याओ लिव. प्रश्न 46. रशिया सेंट पीटर्सबर्ग येथे शोधलेला नवीन खनिज पदार्थ कोणता? रशिया सेंट पीटर्सबर्ग येथे शोधलेला नवीन खनिज पदार्थ कोणता? आपलं याचं उत्तर आहे पेट्रोविटा. पेट्रोविटा, ज्यामध्ये ऑक्सिजन, तांबे, लोह आणि सोडियम सल्फर आहे. पहा, प्रश्न 47. जागतिक सुवर्ण परिषद 2020. जागतिक सुवर्ण परिषद 2020 दुबई 23 नोव्हेंबर 2020. प्रश्न 48. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3 दिवस 14 तास 46 मिनिटे 48 सेकंदात सर्व 7 खंडाचा प्रवास करणारी पहिली महिला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 3 दिवस 14 तास 46 मिनिटे 48 सेकंदात 7 खंडाचा प्रवास करणारी महिला. अर्थातच उत्तर आहे पहा डॉक्टर खावला अल रोमैथी. लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. संयुक्त अरब अमिराती UAEचे ते नागरिक आहे. व्हेरी IMP क्वेश्चन्स आहे. पहा, एकोणपन्नास. CBIच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा कोणता निर्णय झाला आहे? सुप्रीम कोर्टाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. पहा, CBIच्या तपासणीसाठी राज्याची परवानगी आवश्यक असेल. अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पहा, प्रश्न 50. धोकादायक साफसफाई रोखण्यासाठी किती शहरात सफाई मित्र सुरक्षा आव्हान राबवले जाणार आहे? सफाई मित्र सुरक्षा आव्हान 243 शहरात. प्रश्न 51. जागतिक दूरदर्शन दिन 21 नोव्हेंबर. प्रश्न 52. 2020 बुकर पारितोषिक विजेता स्टुअर्ट डग्लस, त्याची कादंबरी आहे शगी बेन. प्रश्न 53. भारताची IRNSS प्रणाली कोणत्या सिस्टीमचा भाग बनली आहे? वर्ल्ड वाईड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टीम WWRNS या सिस्टीमचा भाग बनली आहे. प्रश्न 54. आवास दिन 20 नोव्हेंबर. प्रश्न 55. कॉम्बॅट फ्री कॉल कवायत कोणत्या बेटावर करण्यात आली? अंदमान निकोबार बेटावर. प्रश्न 56. राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करतात? 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या दरम्यान. 2020ची थीम आहे नवजात बालकासाठी गुणवत्ता, समता आणि गौरव. प्रश्न 57 आहे. कोणत्या राज्याने स्टेट बायो इकॉनॉमी 2020 रिपोर्ट सादर केला? कर्नाटक.
प्रश्न 58, सिटमॅक्स ही सागरी कवायत कोणत्या देशादरम्यान झाली? भारत, सिंगापूर आणि थायलंड. 21 ते 22 नोव्हेंबर दरम्यान झालेली आहे, अंदमान समुद्रात. प्रश्न 59 आहे, अखिल भारतीय वक्ता परिषद कोठे आयोजित केली? केवडिया, गुजरात. 25 नोव्हेंबर 2020. त्याचे उद्घाटक आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद. प्रश्न 60, देवीप्रिया टोपणनाव कोणाचे? शेख ख्वाजा हुसेन. यांचं पुस्तक आहे गाली रंगू आणि 21 नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. पाहूया प्रश्न 61, संयुक्त राष्ट्र संघ लोकसंख्या पुरस्कार 2020. ग्वालियम संगे चोडेन वांगचुक, भूटानची राणी माता यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न 62, तुंगभद्रा पुष्कर महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले? उद्घाटन कर्नूल, आंध्र प्रदेश, 20 नोव्हेंबर 2020. त्रेसष्ट, भारतातील पहिले शेवाळ उद्यान म्हणजेच मॉस गार्डन कोणत्या राज्यात उभारले जाणार? नैनिताल, खुरपाताल, उत्तराखंड. प्रश्न 63च आहे, असो डबल झालं आहे आपल्याकडे, काय हरकत नाही. रुपे कार्ड प्रकल्पाचे द्वितीय टप्प्याचे उद्घाटन कोणत्या देशात केले? भूटान. प्रश्न 64, सतत उपक्रम कशाशी संबंधित आहे? संकुचित जैववायू निर्मिती. प्रश्न 65, राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र सप्ताह 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर. 66, महाराष्ट्रात कोठे ललित कला अकादमी केंद्र उभारले जाणार? पिंपरी चिंचवड. प्रश्न 67, सिम्बेक्स 20 सागरी कवायत कोणत्या 2 देशादरम्यान झाली? भारत, सिंगापूर. हा नौदल सराव आहे 23 ते 25 नोव्हेंबर 2020. प्रश्न 68, कार्डलेस EMI सुविधा सादर करणारी भारतातील पहिली बँक कोणती? ICICI बँक. 69, तामिळनाडू किनारपट्टीवर धडकणारे चक्रीवादळ. निवर आणि दुसरं होतं गती. प्रश्न 70, 10 लाख ट्विटर फॉलोअर प्राप्त करणारी जगातली पहिली केंद्रीय बँक? RBI, भारतीय रिझर्व्ह बँक. प्रश्न 71, जागतिक अन्न महोत्सवाची सांगता कोठे झाली? श्रीनगर. प्रश्न 72, WEFच्या 36 शहरांच्या यादीमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे? 4 शहरांचा समावेश आहे. प्रश्न 73, नवीन 17वी बिहार विधानसभाचे नवीन प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? नुकतंच इलेक्शन झालेलं आहे पहा, जीतराम मांझी. प्रश्न 74, ICCच्या नवीन नियमावलीनुसार आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी खेळाडूची वय किती असावी? पहा, नवीन नियमावलीनुसार खेळाडूचे वय हे 15 वर्ष असावे. प्रश्न 75,
अमेरिका अध्यक्ष जो बायडेन यांनी क्लायमेट चेंजची जबाबदारी कोणावर सोपवली? जॉन केरी. प्रश्न 76. महाराष्ट्र आवास योजना कोणत्या राज्याने सुरू केली? पहा, महा आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे. पहा ही. प्रश्न 77. ऑलिम्पिक 2020चे आयोजन कोठे झालेले आहे? टोकियो, जापान. प्रश्न 78. 48 वेंटर नॅशनल इमेज अवॉर्ड शोमध्ये सर्वश्रेष्ठ ड्रामा सिरीज म्हणून कशाला अवॉर्ड मिळालेला आहे? दिल्ली क्राईम ड्रामा सिरीज. एकोणऐंशी. जबरदस्ती धर्म परिवर्तन विरोधी अध्यादेश कोणत्या राज्याने काढला? उत्तर प्रदेश. 80. रिइन्व्हेस्ट परिषदेचे आभासी उद्घाटन कधी होणार आहे? 26 नोव्हेंबर 2020 आणि त्याचे उद्घाटक आहेत नरेंद्र मोदी. प्रश्न 81 आहे. पॅराऑलिम्पिकचे आयोजन कोठे झालेले आहे? जापान. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 मध्ये हे आयोजन होणार आहे. प्रश्न 82. लाईफ इन मिनिएचर प्रकल्पाचा आरंभ कोणत्या मंत्रालयाने केला? पहा, सांस्कृतिक मंत्रालय. अत्यंत IMP असा हा क्वेश्चन्स आहे. पहा, हा सुद्धा. द फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट कोणत्या संस्थेने सादर केला? जागतिक आर्थिक मंच. प्रश्न 84. WSL च्या कॉन्व्हेन्स चेंज कंपनीचे पहिले प्रमुख महुआ आचार्य. 85. गौ कॅबिनेटची स्थापना कोणत्या राज्य सरकारने केली? उत्तर आहे मध्य प्रदेश. 26/11 मुंबई हल्ला याचे स्मारक कोणत्या देशात उभारले जाणार? इस्रायल. ऐलात शहर ज्याला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या संदर्भाने हा स्मारक इस्रायल या देशात उभारले जाणार आहे. अत्यंत IMP हा प्रश्न आहे. पहा, प्रश्न 87. कोणत्या देशात महिलांना सॅनिटरी पॅड मोफत दिले जाणार आहेत? तर स्कॉटलँड हा पहिला देश आहे जगातील. 88. बॉस्कियाना या पुस्तकाचे लेखक कोण? यशवंत व्यास. 19. 2020 मध्ये अयोध्या येथे दीपोत्सवमध्ये किती दिवे लावले होते? पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 6,06,569 ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न 90. भारत दर्शन भारत दक्षिण यात्राचा विषय काय आहे? पहा, भारत दर्शन भारत दक्षिण यात्रा. शो इंडिया टू इंडियन्स आणि ही 12 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 91वा प्रश्न आहे. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत लोकल फॉर दिवाळी नावाचे अभियान सुरू केले? वस्त्र मंत्रालय. प्रश्न 92. जगातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत कोण बनले? नुकतेच एलॉन मस्क. प्रश्न 93. ICCचे नवीन अध्यक्ष कोण? ग्रेग बार्केल. 94. मसल ब्लेज फिटनेसचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले? विद्युत जामवाल. मसल ब्लेज ही एक प्रोटीन सप्लाय करणारी कंपनी आहे. 95.
पहिली हायड्रोजन संचलित बँड डबल डेकर बस कुठे सुरू झाली? स्कॉटलंड. 96. 2021चा नोबेल शांती पुरस्कार कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना मिळाला? इस्रायल. प्रश्न 97. इंटरनॅशनल डे फॉर द इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. इंटरनॅशनल डे इलिमिनेशन व्हायलन्स अगेन्स्ट वुमन 25 नोव्हेंबर आणि याची 2020ची थीम आहे ऑरेंज द वर्ल्ड फंड रिस्पॉन्ड प्रिव्हेंट कलेक्ट. प्रश्न 98 आहे. कोणत्या राज्याने हिमसुरक्षा अभियान सुरू केले? हिमाचल प्रदेश. प्रश्न 99. लक्ष्मी विलास बँक याचे कोणत्या बँकेत विलिनीकरण केले जाईल? DBS बँक ऑफ इंडिया. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. बँकेच्या विलिनीकरणावरती कायम आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. प्रश्न 100. हर घर लक्ष्मी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? हरियाणा. हे जे अभियान आहे हरियाणामध्ये पोलिसामार्फत सुरू केलेले आहे. Hello friends, DKC on Academy Current Affairs. Please subscribe and join DKC on Academy. Let's do it.